हा व्हिडिओ ना महिला दिनाच्या दिवशीचा आहे। जेव्हा मेट्रो मॉल मध्ये मी शॉपिंगसाठी गेले होते तेव्हा ना महिला दिनानिमित्त इथे कार्यक्रम होता आणि असं सगळ्यांना ते ना झुंबा डान्स शिकवत होते। मग काय लगेच मी पण त्यात जाऊन मस्त डान्स करून घेतला आणि चान्स मारून घेतला आणि माझी सावी सुद्धा ना मस्त छान डान्स करत होती माझ्या सोबतच। आणि मग सकाळी उठून ना मस्त कणस वगैरे उकडायला टाकले आणि मस्त ना पेजोळ्या काढल्या आणि आम्ही सगळ्यांनी छानपैकी नाश्ता करून घेतला लगेचच, कारण ना आम्हाला लवकरच निघायचं होतं। छान अंघोळ करून मस्त मस्त कपडे घालून रेडी झालो आणि मग सावीला सुद्धा मी मस्त रेडी केली आणि आम्ही जायला निघालो। ऊन तर एवढं होतं ना की काही बोलायलाच नको। आणि मार्केटमध्ये जर शॉपिंगला गेलं तर ना सावीला घेऊन जाणं शक्य नसतं, म्हणून आम्ही ना मेट्रो मॉलला जातो, कारण तिकडे ना मस्त एसी मध्ये राहून सगळं काही निवांत आपल्याला बघता येत आणि छान छान अशी शॉपिंग सुद्धा करता येते आणि दमालाही जास्त होत नाही। तसं आम्ही ना नेहमी तिकडे शॉपिंगसाठी येत असतो, पण आज ना महिला दिन विशेष शॉपिंग होती। काही कपड्यांना म्हणजे कपड्यांची क्वालिटी ना तिथे खूप छान असते, थोडी प्राइस जास्त असते पण ठीक आहे। आत गेल्या गेल्या ना सावीचं लगेचच हे उचल ते उचल चालू झालं। पहिले तर आम्ही ना या शॉप मध्ये सावीसाठी कपडे बघितले, जे आवडले ते घेतले सुद्धा आणि हे आर्टिफिशियल फ्लावर्स इतके सुंदर होते ना, असं सगळं बघायला मला खूप जास्त आवडतं आणि सगळं घ्यायची सुद्धा इच्छा असते, पण मग विचार करते स्वतःचं घर घेऊ ना तेव्हा हे सगळ्या गोष्टी आपण घेऊया। आणि सावीने तर इतकं ना काहीतरी असं छान पाडलं होतं, तर तिला घेऊन ना मी लगेच तिकडनं निघाले। मग ना आम्ही या शॉप मध्ये गेलो। इथे ना घरातल्या सगळ्या लागणाऱ्या वस्तू असतात, लहान मुलांसाठी सुद्धा टेडी किंवा त्यांच्या वस्तू सुद्धा असतात, बॉटल वगैरे। घरातील सर्व टेडी जे आहेत ना ते मी सावीसाठी ना ह्या शॉप मधून घेतलेले आहेत आणि बऱ्याच वस्तू सावीसाठी मी इकडनंच घेते। आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये गेलो, इजी बाई मध्ये गेलो। तिकडे ना बऱ्यापैकी प्राइस ठीक असते, जेथे मला तर काही आवडलं नाही जास्त, पण त्यांच्यासाठी थोडी शॉपिंग आम्ही इकडनं करून घेतली। फिरून फिरून तर एवढी दमली होती ना मी, आणि सावी पण लगेच झोपून गेली, त्याच्यामुळे ना आम्ही इथेच छान अशी बसून घेतलेले। सावी उठली तशी लगेचच ना स्वतःसाठी फ्रॉक बघत बसली होती। मग आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, तर म्हटलं जरा खाऊन घेऊया काहीतरी, पण इकडे पण इतकी गर्दी होती ना की बसायला जागा नव्हती, तुम्ही बघू शकता। कसा बसा एक टेबल शोधला आणि मग आम्ही तिथे बसून घेतलं आणि सावीचे पप्पा ना ऑर्डर द्यायला गेले होते। खूप भूक लागली होती म्हणून ना खाऊन घेतलं आणि सावीचं तर पूर्ण लक्ष ना याच्या मागच्या टेबलवरच होतं, कारण तिथे ना महिला दिनानिमित्त त्यांनी केक आणला होता आणि ते केक कट करत होते, त्याच्यामुळे ना सावीचं सगळं लक्ष या कंटिन्युअसली तिच्या केक कडेच होतं। मग ना असं बेबी केअर सेंटर मध्ये जाऊन ना सावीचा डायपर वगैरे मी चेंज करून घेतला, कारण आम्हाला येऊन बराच उशीर झाला होता। मग आम्ही गेलो झुडिओ मध्ये, मला थोडा ना मेकअपचं साहित्य घ्यायचं होतं, पण सावी ना एवढी मध्ये मध्ये करत होती ना की मी थोडक्यात आवरलं आणि तिकडून लगेचच आम्ही निघालो। मग गेलो आम्ही मॅक्स मध्ये, मला टी शर्ट वगैरे घ्यायचे होते। मी माझ्यासाठी टी शर्ट ना मी याच शॉप मधून घेते। मस्त ट्राय वगैरे करून बघितले आणि जे आवडले ना ते मी घेऊन टाकले आणि सावीसाठी पण मी इकडूनच शॉपिंग केली। इतके पाय दुखत होते ना म्हणून असं बसूनच घेतलं होतं मी, आणि सावी तर कपड्यांची बॅग घेऊन ना मस्त इकडून तिकडे फिरत होती। मग सावीला ना खेळायला घेऊन गेलो, कारण ना सावीला इथं आल्यावर ना खेळायला तर वेळ द्यावाच लागतो। घरात ना ती खूप जास्त एकटीच कंटाळलेली असते, म्हणून आम्ही जेव्हा इकडे येतो तेव्हा मी तिला इकडे खेळायला घेऊन जाते आणि मग ना सावीचा पण मूड मस्त छान होऊन जातो, मस्त असा आणि मग मी सुद्धा ना असा मस्त मसाज करून घेतला, कारण माझे पाय तर इतके दुखत होते ना की खूप जास्त। जरा पायांना बरं वाटलं तर म्हटलं लगेचच ना इकडे या बायका डान्स करताना मला दिसल्या, मग मी लगेच ना माझ्या आहोनी पण आम्हाला परमिशन दिली, तशी मी लगेच सावीला ना डान्स करायला घेऊन गेली। 2000 पर्यंत शॉपिंग करणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ पण होता, पण त्यात पार्टिसिपेट केलं, पण नंतर कंटाळून आम्ही घरी निघालो, कारण खूप जास्त उशीर झाला होता। खूप जास्त दमायला झालं होतं आणि मी काय काय खरेदी केली याचा व्हिडिओ ना मी लवकरच बनवणार आहे। तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, आता पुरतं बाय बाय।